बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये होत असलेल्या आगामी कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद आणि कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे। या संदर्भात आज नाशिक शहरातील महंतांसोबत जिल्हाधिकारी यांची कार्यालयात आज बैठक होतीये। तर त्र्यंबकेश्वर इथल्या महंतांसोबत त्र्यंबकेश्वर नगर परिषद कार्यालयात नाशिकच्या जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। दोन बैठका आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होतील। प्रत्येकी यावेळी नामकरणाच्या वादासंदर्भात चर्चा होणार असून कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात देखील बैठका होणार आहेत। या दोनही बैठकांना मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, नाशिकच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे। दोन वेगवेगळी ठिकाणं, दोन वेगवेगळ्या बैठका, पण मुद्दा मात्र एकच, नामकरणासंदर्भात आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात। नक्कीच लागू। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा अवघ्या 1.5 वर्षांवर येऊन ठेपलेला आहे आणि यासाठी प्रशासनाची युद्ध पातळीवरची जी तयारी आहे ती आता सुरू झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आज त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची प्रशासनासोबत बैठक होणार आहे आणि यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील नाशिकच्या साधू महंतांसोबत जिल्हाधिकारी यांची बैठक होणार आहे। या सगळ्या बैठकीला कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एकूणच जर बघितलं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भात नियोजन असेल किंवा गेल्या काही दिवसांपासून नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा हा नामकरणाचा वाद सुरू आहे, या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि यासाठी जर आता प्रशासन जर बघितलं तर तयारी लागलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येऊन गेलेले होते। या सगळ्या दृष्टीने आजची जी बैठक आहे ती महत्वाची असणार आहे आणि या बैठकीत काय नेमके निर्णय घेण्यात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी अगदी धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।